पुण्याच्या भोर तालुक्यातील उतरवली गावच्या एका दलित तरुणाची विक्रम गायकवाड या नावाच्या तरुणाची निर्गुण हत्या झाल्याचा प्रकार जो आहे तो घडलेली होती. आता रामदास आठवले केंद्रीय मंत्री यांनी नुकतीच या कुटुंबाची भेट घेतलेली आहे. आपण त्यांच्या कुटुंबासोबत आहोत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. विक्रम गायकवाड याचे चुलते आपल्यासोबत आहेत. नक्की काय घटना घडली होती? रामदास आठवलेंनी आता भेट घेतलेली आहे, काय माहिती आहे? काय नाही, आता मी सगळं हे सांगितलेलं आहे की हा जो खून आहे, हा खून जो हे ऑनर किलिंगचा प्रकार आहे. म्हणजे हा एक माणूस एका माणसाचा खून करू शकत नाही. तरी आमची मागणी एवढीच आहे की ह्या खुनाला ज्या पद्धतीने हे झालेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी पत्रकारांसमोर सर्वांसमोर याव्यात, हीच आमची सर्वात मोठी आणि आम्हाला न्याय मिळावा. कारण आमच्या मुलाचं वजन जे आहे ते 80 ते 90 kg आणि रोज व्यायामाचा फिटनेस होता आणि त्याला एक माणूस जो आहे तो एक माणूस मारू शकत नाही. त्याच्यामुळे हे आमची मागणी महत्त्वाची आहे की आणि एक माणूस 18 ते 20 वार त्याच्यावर करू शकत सुद्धा नाही. तर ह्या गोष्टीचं पोलिसांनी सर्व शोध घ्यावा आणि शोध घेऊन सत्यता समोर आणून ह्या आपल्या सर्वांना न्याय द्यावा. पण पोलीस FIRमध्ये असं नमूद आहे की ही हत्या जी आहे ती पैशाच्या वादातून झालेली आहे. मात्र तुमचं म्हणणं आहे की ही पैशाच्या वादातून न होता आंतरजातीय विवाहाच्या मुद्द्यावरून ही झालेली आहे. पोलीस चुकीच्या दिशेने चालले असं तपास चालू. हा सुरुवातीपासूनच तशा पद्धतीने पोलिसांचा जो मार्ग आहे तो वेगळीकडूनच चाललेला आहे. पैसे हे आजच्याला आरोपी पण चांगल्या घरातला श्रीमंत घरातला आहे आणि आमचा ज्याच्यावरती हल्ला झालेला आहे, ज्याचा खून झालेला आहे तो पण चांगल्या घरातला आहे. त्याच्यामुळं पैसे हे दोघांसाठी इतकी मोठी घटना होईल अशा त्याच्यासाठी नगण्य गोष्ट आहे. तर हा पूर्णपणे पूर्वनियोजितच सर्व प्रकार आहे आणि ह्याच्यातून जर तुम्ही बघितलं तर मुलाचा जो फोन आहे तो 9:50च्या दरम्यान पुण्याच्या मार्केट यार्डच्या गाडीत टाकून दिला जातो. मुलगा 8:30ला आपल्या शिवाजी महाराज पुतळा चौपाटी इथून गाडी घेऊन जातो. म्हणजे ह्या तासाभरात एवढं सगळं करून जर आरोपी जर ह्या गोष्टी करत असेल तर त्या गोष्टीमध्ये आरोपीच्या बरोबर किती लोक आहेत सामील हे आपणा सर्वांना कळलं पाहिजेत आणि त्याच्यातून ह्या घटनेची सत्यता सर्वांसमोर आली पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. पण यामधून असं पण समोर येतं की मुलींनी 2 दिवसापूर्वी विक्रमाला भेटल्यानंतर सांगितलं होतं की जीवाला धोका आहे. विक्रमने तुम्हाला त्याची माहिती दिली होती. काय नक्की घडलं? मुलींनी येऊन स्वतः शेतात आमच्या येऊन मुलाला सांगितलं होतं की जरा तू जपून राहा, आपल्या जीवाला धोका आहे. हे मुलींनी त्याला प्रत्यक्ष येऊन सांगितलेलं आहे 5 तारखेच्या दिवशी. आणि त्याच्यानंतर मुलांनी ज्या गोष्टी वारंवार होतील त्या ज्येष्ठ लोकांच्याकडं आमच्या इथल्या मांडलेल्या पण आहेत. ह्या सर्व गोष्टी आपणासमोर वेळोवेळी येतच जातील. नक्कीच. खरं तर विक्रमच्या आईसुद्धा आपल्यासोबत आहेत. विक्रमचं लग्न झालं होतं हे तुम्हाला कधी कळलं आणि कुटुंबाला हे लग्न मान्य होतं का तुमच्या? हो, त्याचं लग्न झालेलं आता मला म्हणजे 1 महिन्यापूर्वी कळलंय. पण आमच्या कुटुंबाला पण हे मान्य होतं. म्हणजे कुटुंबाकडून कुठलाच विरोध नव्हता या लग्नाला? नव्हता, विरोध नव्हता. बरं, विक्रम सोबत जे बोलणं झालं तुमचं, काय नक्की बोलणं झालं? काय नक्की विक्रमने तुम्हाला सांगितलं होतं या सगळ्याबद्दल? जीवाला धोका आहे. तो म्हणला मुलीचा चुलत भाऊ आहे ना, त्याने त्याला धमकी दिलेली की मी तुला संपेन म्हणून, तर तिला डिवोर्स दे, नाही तर असे त्यांनी सांगितलं होतं मला. नक्कीच आपण पाहिलं की मुलाच्या कुटुंबाकडून कुठलाही विरोध जो आहे तो विक्रम यांच्या लग्नाला नव्हता. तरीसुद्धा आंतरजातीय विवाह केला म्हणून हा सर्व प्रकार घडल्याचा आरोप जो आहे तो खरं तर या कुटुंबाने केला आहे. कॅमेरा पर्सन तुषार सनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.